सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमध्ये एका सराईत गुन्हेगाराचा पुणे पोलिसांनी एन्काउंटर केला आहे। शाहरुख शेख असं या आरोपीचं नाव असून तो मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी होता। पोलीस त्याचा शोध घेत होते। अखेर शाहरुख हा मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे नातेवाईकाच्या घरी असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती। या खबरीवरून पुणे क्राईम ब्रांच आणि मोहोळ पोलिसांनी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास लांबोटी इथल्या चंदननगरमध्ये सापळा लावला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपी शाहरुखने पोलिसांवर फायरिंग सुरू केले। यावेळी पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल केलेल्या फायरिंगमध्ये शाहरुख ठार झाला। दरम्यान या चकमकीवर शाहरुखच्या आईवडिलांनी तसेच पत्नीने शंका उपस्थित केली आहे। पोलिसांवर खुनाचा आरोप देखील त्यांनी केला आहे। ठार झालेल्या शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख राहणारा सय्यदनगर हडपसर पुणे याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ या पोलीस ठाण्यांमध्ये 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून याच संदर्भात त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। पति जो है उन्होंने पहले पुलिस के ऊपर फायर किए, क्या नहीं सर, मेरे सामने की बात है। सोए हुए थे हम लोग, अभी वो नींद में क्या थोड़ी ना बंदूक लेके घूमेंगे साथ में। सोए थे वो, उठने तक इन्होंने पहले से उनको गोली मार के उनको नीचे गिर गए। वो पहले नीचे गिरने के बाद में फिर ये लोग क्या करे, डर गए सब लोग, और सब लोग अंदर थे जब भी पुलिस वाले। और एक पुलिस वाले ने मेरे बाल पकड़ के, मेरे पीछे था वो रुकेला, बाल पकड़ के मेरे को खींच के लेके गया। और उसके बाद में जैसे नीचे गिरे ना, तो वो पुलिस वाले ने, मैंने बंदूक सब देखी उसके हाथ में, वो पहले से लोड करके लेके आया था अंदर, और उसने डायरेक्ट उनके सीने पे गोली मारा नीचे गिरने के बाद में भी। और बाद में मेरे को बोले जाओ, बोले उसको उठाओ करके बोले। तो हाँ, गाली भी दी गंदी मेरे को। लेडीज पुलिस कोई नहीं थी, उसने डायरेक्ट मेरे को गाली देके नीचे हकाला है वो पुलिस वाले ने, जिसने फायर करा। बाल भी खींचा पकड़ के मेरे अंदर। और फिर वो जैसे नीचे गिरे ना, तो सबके सब बाहर आ गए पुलिस वाले। और बाहर आने के बाद में फिर अंदर नहीं जाने दिया। फिर मेरे को बोले कि कुछ नहीं, बेहोश हो गया बोले वो। मैं रो रही थी तो बोले कुछ नहीं, हॉस्पिटल में लेके जाता हूँ, तुम्हारे घर वालों को फोन करके बुलाओ, ऐसे करके बोले। पहले फोन भी नहीं लगाने दिया, फिर बाद में से बोले कि लेके आओ बोले। और इन लोग ने क्या करे, मेरे सामने उनके पिस्टन के जो कैप रही थी ना पीछे की, वो गिरी थी। तो ये लोग ने पूरे क्या करे, दहलीज के बाहर निकाल के रखे पूरे उनके, और फोटो काटे। उन लोग ने जैसे अंदर घुस रहे थे ना, तो उन लोग वीडियो, उनका कैमरा चालू था, वीडियो बना रहे थे उन लोग। जब उनके फोन में वीडियो चालू थी, उनके पास रहेंगी वो वीडियो। और मैं सब पुलिस वाले लोग को पहचानती हूँ, जिसने फायर करा उसको भी पहचानती हूँ, जितने लोग आए थे सबको मैंने पहचानती। नहीं, मैं मांग क्या है आपली? आपले मरद, तेरे मरद का मर्डर करे इन्होंने, बोल। मेरे मरद का मर्डर केला है, मेरे आदमी को मारे इन लोग ने। मुझे इंसाफ चाहिए, सब सस्पेंड मांगता आणि इनको सजा होना चाहिए। बोल जोर से, मेरे को इंसाफ मांगता, और ये सब इनको सबको सजा होना, मेरे सबको सजा मांगता, और सब सस्पेंड मांगता। मैंने सब पुलिस वाले लोग को देखी लिए, मैं पहचानती हूँ लोग को, सबको। वो लोग सबको सजा मांगता, पुलिस वाले लोग को। 10-15 लोग थे वो लोग साथ में, मैंने सबको देखी। बोला। नमस्कार, मी रहीम हसन शेख, माझा मुलगा शाहरुख रहीम शेख हे 3 महिन्यापूर्वी हडपसर इथं सय्यदनगर मधून किरकोळ भांडणावरती बांबून मारामारी झाली। तिच्यावरती 3 महिन्यापासून ते फरार होता बायको सहित। तर ते फरार होता, तर त्याच्यानंतर माझ्याकडे 8-10 दिवसानं कांबळे हवालदारचा प्रस्ताव आला की बाबा एक 5 लाख रुपये द्या, आपण सेटलमेंट करून तुमचे केस रपादफा करून टाकू, तुमचं पोराचं नाव मी मोक्यातून काढायला लावतो साहेबाला, पण आपल्याला पाटील साहेबाला 5 लाख रुपये द्यावं लागते, असं मला कांबळे हवालदारांनी ऑफर दिली। पण पाटील साहेब PA आहेत, काळेपडळ पोलीस स्टेशनचं पाटील साहेब म्हणते, आता पूर्ण नाव मी नाही सांगू शकत, काळेपडळ पोलीस स्टेशन। तर हे वारंवार तिथं सगळ्यांना ही त्रास चालूच आहे, त्यांच्या ते सगळ्याकडनं हप्ते घेते तीच, हे चालूच आहे त्यांचं। छोट्या मोठ्या गोष्टीला एक गुन्हेगार असेल तर त्याच्याबरोबर 4 चांगली जोडायची आणि त्यांच्यावर मोका लावायचा। ही मोका ही एक फॅशनच झाली आता त्यांच्यासाठी। घटना मारामारी झाली होती, ते शब्बीर इनामदार म्हणून आहे, तिच्या संगत बांबून मारहाण केली असेल माझ्या मुलानं। माझा एक मुलगा आणि अजून एक जण होता, 2 जणांनी मारहाण झाली। तर तिच्यामुळे
एवढं माग लागलं आणि ती टिपू पाटांची तिच्यात वारात काढली, टिपू पाटांवर गुन्हा दाखल केला, तिच्यावर मोका लावला, मग त्या मोक्यामध्ये माझ्या मुलाचं बी नाव टाकलं तिने. काय झालं आता काय घडलंय? आता माझा मुलगा 3 महिन्यापासून फरार होता. तर इथं माझी आत्या आहे, मावशी आहे लांबुटीला, तर त्या मावशीच्या इथं ती 10-12 दिवस झाला आला होता, म्हणजे मला बी माहिती नाही आला होता. तर ते आला होता तर काल पाटाच येऊन माझ्या मुलाचं एक 10-15 सिव्हिल ड्रेसवर डीबी वाले होते का कोण होते का PI होते कोण मला माहित नाही, का तर मी तिथं नव्हतो. तर तिने माझ्या मुलाचं मर्डर केलेला आहे. ही काय माझ्या मुलाचं इन्काउंटर नाही, अगर इन्काउंटर नोटीस नाही, काही नाही, मला समज नाही. हे माझ्या मुलाचं 100% मर्डर आहे आणि हिच्यावर माझी अपेक्षा एवढी आहे, मला काही नाही पाहिजे, ही सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, हिला सस्पेंड करायला पाहिजे. तुमच्या मुलानं पोलिसांवर फायरिंग केलं असं म्हणतो. फायरिंग केलं तर तिला इजा झालेली असेल ना, ती दाखवावी. काय घडलं? काय घरात झालं? सगळे घटना घरात झोपलेला आहे ती, ते कसं फायरिंग करत? आणि 15 जण डायरेक्ट दरवाजा उघडल्यावर, माझी सोन जी होती, माझ्या सोनेचं बी केस सोडून बाजूला फेकून दिलं वाटतं डीबी वाल्यांनी, आणि घाण शिव्या बी दिल्या तिला. ती स्वतः म्हणती, ते मला तर माहित नाही, मी नव्हतो इथं, मी पुण्याला. हे अन्याय आणि मर्डर आहे. तर आमच्याशी आम्हाला न्याय पाहिजे. पुढची भूमिका काय आता? आणि आता मी SP ऑफिसला चाललोय तक्रार अर्ज द्यायला. माझं तक्रार अर्ज घ्यावं अशी विनंती आहे, मला तिची पोच मिळावी. मी हे बीट हायकोर्टात दाखल करणार आहे.